नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रतीक दिगंबर चरडे, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र। आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या शेतीत क्रांती घडवून आणतो, तो म्हणजे ई पीक पाहणी। तर शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी कशी करायची हे आपण सविस्तर बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत ई पीक पाहणी म्हणजे काय। पारंपरिक पीक पद्धतीत अनेक अडचणी यायच्या। तलाठी किंवा कृषी अधिकारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पीक पाहणी करत होते, ज्यात वेळ आणि मनुष्यबळ खूप लागायचा। पण आता ई पीक पाहणीमुळे हे काम सोपं झालेलं आहे। ई पीक पाहणी म्हणजे शेतकरी स्वतः आपल्या मोबाईलवरून आपल्या शेतातील पिकाची माहिती शासनाला थेट पाठवू शकतो। यात तुम्हाला तुमच्या पिकाचा फोटो आणि लागवडीची तारीख आणि इतर आवश्यक माहिती ॲपमध्ये भरायची असते। चला तर बघूया ई पीक पाहणी कशी करायची। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या स्मार्टफोनमध्ये ई पीक पाहणी वर्जन 3 हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे। सर्वप्रथम या ॲप्लिकेशनला ओपन करूया। आता हे ॲप्लिकेशन ओपन झालेले आहेत। तर आता तुमच्या समोर हे पेज उघडणार। या पेज म्हणजे आपल्याला महसूल विभाग सिलेक्ट करायचा आहे। आता मी इथे महसूल विभाग सिलेक्ट करतोय। आता महसूल विभाग सिलेक्ट झाल्यानंतर इथे हिरव्या पानावर क्लिक करायचे आहे आणि पुढे जायचे। आता हिरव्या पानावर क्लिक केल्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करा हे ऑप्शन उघडेल। यावर क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे। आता इथे हे पेज उघडलेलं आहे। मोबाईल नंबर प्रविष्ट करा। ज्या शेतकऱ्याची जमीन आहे त्या शेतकऱ्याने आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। आता मी इथे मोबाईल नंबर टाकतोय। आता इथे मोबाईल नंबर टाकलेला आहे। खाली दिलेल्या हिरव्या बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला मेसेजद्वारे 4 अंकी OTP येईल। तो OTP इथे टाकायचा आहे। आता मी इथे 4 अंकी OTP टाकत आहे। आता लॉग इन करा यावर क्लिक करायचं आहे। आता हे पेज तुमच्या समोर येईल। या पेजमध्ये तुम्हाला नवीन खातेदाराची नोंदणी करा यावर क्लिक करून समोर जायचे। आता समोर गेल्यानंतर तुम्हाला या अशा प्रकारचा फॉर्म तुमच्या समोर येणार आहे। तर या फॉर्ममध्ये जिल्हा, तालुका, गाव यासारखी माहिती भरायची आहे। तर आता मी इथे जिल्हा निवडतोय। जिल्हा निवडल्यानंतर इथे मी आता तालुका निवडतोय। आता तालुका निवडल्यानंतर इथे गाव म्हणतोय। तर गाव म्हणजे मौजा। तुमची जमीन ज्या मौजामध्ये येते ते म्हणजे गाव। आता इथे गाव सिलेक्ट करतोय। आता मी इथे गाव सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर हिरव्या बटणावर क्लिक करून समोर जायचे आहे। आता समोर गेल्यानंतर इथे शेतकऱ्याचा गट क्रमांक इथे प्रविष्ट करायचा आहे। सर्वप्रथम गट क्रमांकावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर इथे गट क्रमांक अपलोड करायचा आहे। आता मी इथे गट क्रमांक टाकलेला आहे। तर शोधा या ऑप्शनवर क्लिक करून समोर जायचे आहे। आता केल्यानंतर त्याच्या खाली खातेदाराची निवडा असं ऑप्शन आलेलं आहे। तर त्यावर क्लिक करून खातेदाराचं नाव सिलेक्ट करायचं आहे। आता मी ते खातेदाराचे नाव सिलेक्ट करतोय। आता इथे खातेदाराचे नाव सिलेक्ट केलेलं आहे। हिरव्या बटणावर क्लिक करून समोर जायचे आहे। आता हिरव्या बटणावर क्लिक करून समोर गेल्यानंतर हे पेज तुमच्या समोर येईल। यावर तुमचा खातेदाराचे नाव आणि खालील खाते क्रमांक तपासा हे तपासून आता हिरव्या बटणावर क्लिक करून पुढे जायचं आहे। आता सूचना तुमच्या समोर येईल। तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले आहे। हे ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करून समोर जायचे। आता समोर गेल्यानंतर तुम्हाला खातेदाराचे नाव सिलेक्ट करायचे। आता मी इथे खातेदाराचे नाव सिलेक्ट करतोय।
खातेदाराचे नाव सिलेक्ट केल्यानंतर हिरव्या बटणावर क्लिक करायचं आहे. आता आपल्या समोर अशा प्रकारचे पेज उघडणार. त्यानंतर आपल्याला पीक माहिती नोंदवा यावर सिलेक्ट करून पुढे जायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचे पेज ओपन होणार. तर यात संपूर्ण माहिती भरावी लागणार. सर्वप्रथम आपण खाते क्रमांक इथे निवडू. ते निवडल्यानंतर त्यानंतर गट क्रमांक इथे निवडायचा आहे. गट क्रमांक निवडल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचा हंगाम इथे निवडायचा आहे. आता मी इथे खरीप हंगाम निवडतोय. त्यानंतर आपल्याला पिकाचा वर्ग, पिकानुसार पिकाचा वर्ग सिलेक्ट करायचा आहे. तर माळा सोयाबीन असेल तर निर्भर पीक निवडा. 2 पेक्षा अधिक पिके असेल तर मिश्र पीक निवडा. तर आता मी इथे निर्भर पीक निवडणार आहे. तर इथे निर्भर पिकाचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर आता इथे पीक किंवा फळबाग आता हे कोण्या गटामध्ये मोडते, तर आपल्याला इथे पीक म्हणून हे सिलेक्ट करायचं आहे. हे केल्यानंतर झाडांची नावे, पिकामध्ये कोणत्या झाडांची लागवड केलेली आहे ते इथे निवडायचं आहे. तर मी इथे कापूस म्हणून निवडतोय. कापूस निवडल्यानंतर आपल्याला इथे क्षेत्र भरायचे आहे. किती तुम्हाला कापूस टाकायचा आहे. तर आता मी इथे क्षेत्र भरतो. आता क्षेत्र भरल्या गेलेलं आहे. तर त्यानंतर जलसिंचनाचे साधन, तुम्ही कशा प्रकारे त्या पिकाला पाणी देता ते इथे निवडायचे आहे. आता मी इथे विहीर निवडतोय. विहीर निवडल्यानंतर आपल्याला सिंचन पद्धती, कोणत्या पद्धतीने तुम्ही पाणी देताय इथे पद्धती दिल्या आहेत. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन आणि कोण्या यानं अन्य प्रकारे सिंचन. तर मी इथे तुषार सिंचन म्हणून सिलेक्ट करतोय. त्यानंतर लागवडीची दिनांक, तुम्हाला लागवड कशा प्रकारे करायची आहे त्यानुसार कोणत्या तारखेला लागवड केलेली आहे इथे सिलेक्ट करायचं आहे. मी आता इथे लागवडीची दिनांक सिलेक्ट करतोय. त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा मॅप उघडणार. हिरव्या कलरचा बॉक्स दिसते तिथे 000 आलेलं असावं. त्यानंतर तुम्ही हे जिओ टॅग लोकेशन हा फोटो घ्यायचा आहे. तर इथे पुढे जा ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर 2 प्रकारचे छायाचित्रे घ्यायचे आहे. आता मी इथे छायाचित्र अपलोड करतोय. एक छायाचित्र अपलोड केलेलं आहे. आता दुसऱ्या प्रकारचं अशा प्रकारे छायाचित्र अपलोड करायचं आहे. आता छायाचित्र अपलोड केल्यानंतर हिरवे बटन दिसते त्यावर क्लिक करून समोर जायचे आहे. ते गेल्यानंतर हा फॉर्म तुमच्या समोर येईल. त्यानंतर इथे छोटासा स्क्वेअर दिसत आहे त्यामध्ये क्लिक केल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करून समोर जायचं आहे. ते गेल्यानंतर पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे हा मेसेज येणार तुम्हाला. इथे पिकाची माहिती पहा, इथे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, ही पीक पाहणी ही आपल्या शेतीसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. थोडा वेळ काढून ही प्रक्रिया पूर्ण करा आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा घ्या. यामुळे तुमचं काम सोपं होईल आणि सहकारी योजनांचा लाभ घेणंही अधिक सुलभ होईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.